नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये आपण संपूर्ण मराठी व्याकरणची सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये स्टार्टिंगला वर्णमाला सुरू आहे मित्रांनो. बघूया काय करता येतं. ठीक आहे, चला कमी टाइम, आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. पहा तुमच्या समोर प्रश्न आहे मित्रांनो. ये आणि ऐ, ये आणि ऐ या वर्णांची उच्चारस्थाने कोणत्या प्रकारची आहेत? या वर्णांची उच्चारस्थाने म्हणते कोणत्या प्रकारची आहेत? कंठतालव्य आहेत, कंठोष्ठ आहेत, दंतौष्ठ आहेत का दंततालव्य आहेत? तर मित्रांनो एक गोष्ट सहज लक्षात घ्यायची तुम्ही, ती आहेत कंठतालव्य. ठीक आहे, ये आणि ऐचं उच्चारस्थान जर विचारलं तर ते काय सांगायचे? कंठतालव्य. ओके. ल हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ल हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तालव्य है, कंठ्य है, मूर्धन्य है का दंते? तर मित्रांनो ल हा दंत्य वर्ण आहे. लक्षात घ्या, ल हा कोण आहे? दंत्य वर्ण आहे. बघा परत परीक्षेत प्रश्न काय आलाय? त. पहा लक्षात घ्या, थोडं इथं प्रिंट मिस्टेक आहे. त, थ, द, ध आणि न. त, थ, द, ध, न. त, थ, द, ध, न या वर्णांची उच्चारस्थाने सांगा. या वर्णांची उच्चारस्थाने सांगा म्हणते. काय आहेत? तर सरळ सरळ मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. दंते. कोण आहे? दंत्य. त, थ, द, ध, न या वर्णांची उच्चारस्थाने कोणती येतं? दंते. बघा ना, त, त जिभेचा दाताला स्पर्श होते. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा दाताला स्पर्श होतो त्या वर्णांना काय म्हणतात? दंत्य वर्ण म्हणतात. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे मित्रांनो. परत काय प्रश्न आलाय? क, ख, ग, घ आणि ग अनुनासिक आहे. हे ड नाही बघा. या वर्णांची उच्चारस्थाने सांगा. या वर्णांची उच्चारस्थाने सांगा म्हणते. मग सरळ आहे, साधा विषय. ती आहेत कंठ्यवर्ण आहेत मित्रांनो. कोण येतं? कंठ्यवर्ण. काय येतं? क, ख, ग, घ आणि ग या वर्णांची उच्चारस्थाने सांगा. तर ती कोण आहेत मित्रांनो? कंठ्यवर्ण. मराठी भाषेत कंठ्यवर्ण आहेत 9. एवढं लक्षात ठेवायचं. बघा, रस्वई आणि दीर्घई हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत म्हणजे नेमकं काय म्हणायचे त्यांना? हा, रस्व आहेत, दीर्घ आहेत, संयुक्त आहेत का तालव्य आहेत? तर मित्रांनो लक्षात घ्या, रस्व तर ते नाहीतच. पहा, ई आणि ई हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? आता यांना जर रस्व म्हणाव, बघा यांना जर मी रस्व म्हणू तर इथं दीर्घ ई आलेला आहे, म्हणजे रस्व होणार नाही. यांना जर दीर्घ म्हणू तर इथं रस्व ई आलेला आहे, म्हणजेच दीर्घ पण होणार नाही. यांना संयुक्त तर आपण म्हणू शकत नाहीत. का? कारण संयुक्त स्वर आहेत 4. ये, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत 4. ठीक आहे. उरलं कोण? ई आणि ई तालव्य आहेत मित्रांनो. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा टाळूला स्पर्श होतो त्या वर्णांना तालव्य वर्ण म्हणतात. कोणकोणते येतं? ई आणि ई. मग ई आणि ई या स्वरांचं उच्चारस्थान कसं आहे? तालव्य मित्रांनो. वर्णांचं उच्चारस्थानानुसार 9 प्रकार पडतात. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, ओष्ठ्य अशा प्रकारे. ठीक आहे. आणि मग कोण येते? तालव्य. विषय संपला. जिभेचे पाते कठोर तालूला लावून ज्या वर्णांचे उच्चार होतात त्यांना असे म्हणतात. बरं, काय म्हणते बघा, जिभेचे पाते कठोर तालूला, उगा फिरवला प्रश्न, बाकी काहीच नाही. कठोर तालूला लावून ज्या वर्णांचे उच्चार होतात त्यांना काय म्हणतात? कठोर तालूला म्हणजे काय? थोडक्यात काय, जिभेचं जे पात आहे, जिभेचा स्पर्श ज्यावर टाळूला होतो, जे वर्ण उच्चारतो आपण ते वर्ण उच्चारताना जिभेचा टाळूला स्पर्श होते त्या वर्णांना तालव्य वर्ण म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? तालव्य वर्ण असं म्हणतात. बघा बारकावे बघा मित्रांनो, एकदम बढियापैकी छान प्रकारे आपण जाणार आहोत. फालतूच्या गोष्टी काहीच नाहीत, महत्वाचा विषय आहे. जे वर्ण उच्चारताना जिभेचा शेंडा मूर्धेला जाऊन भिडतो, बघा जे वर्ण उच्चारताना जिभेचा शेंडा मूर्धेला जाऊन भिडतो त्यांना
वर्ण असे म्हणतात, त्यांना डॅश डॅश वर्ण असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात मित्रांनो? मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. लक्षात घ्या. आपल्या इथं एक भाग आहे बघा, त्याला मूर्धा म्हणतात. ठीक आहे. मग ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा शेंडा मूर्धेला जाऊन भिडतो त्यांना काय म्हणतात? मूर्धन्य वर्ण म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. मग तुम्ही असं ज्यावेळेस एखाद्या बघता आरशामध्ये, त्यावेळी इथे एक भाग असते बघा, त्याला मूर्धा म्हणतात. आणि मूर्धेला जिभेचा स्पर्श होऊन उच्चारला जाणाऱ्या वर्णांना काय म्हणतात? मूर्धन्य वर्ण म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. खालच्या व वरच्या, बरं, खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना डॅश डॅश वर्ण असे म्हणतात. बरं, सरळ सरळ मित्रांनो, ते आहेत ओष्ठ्य वर्ण. कोण येतं? ओष्ठ्य वर्ण. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना ओष्ठ्य वर्ण असं म्हणतात. ठीक आहे. प फ ब भ, बघा कशी जी ओठाला ओठ मिळतात. प फ ब भ. ठीक आहे. किंवा ऊ पण येते त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग मित्रांनो, खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना काय म्हणतात? ओष्ठ्य वर्ण. थोडक्यात काय, ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा ओठाला स्पर्श होतो त्या वर्णांना काय म्हणतात? ओष्ठ्य वर्ण असं म्हणतात. मग प फ ब भ, बघा तुम्ही, स्पर्श वाला उ उ, ओठाचा आकार कसा होता? गोल. उ उ. ठीक आहे. अशा प्रकारे. म्हणून 3 नंबर बरोबर आहे मित्रांनो. डॅश डॅश या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर जोराने फेकली जाते, म्हणून त्यास महाप्राण असे म्हणतात. म्हणून त्यास महाप्राण असे म्हणतात. काय म्हणते बघा? डॅश डॅश या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर जोराने फेकली जाते, म्हणून त्यास महाप्राण असे म्हणतात. बरं, कोण आहे बरं मित्रांनो? ते आहे ह. मराठी भाषेमध्ये मूळ महाप्राण व्यंजन किती, असा जर परीक्षेत प्रश्नाला उत्तर असलं पाहिजे 1, आणि ते आहे ह. ठीक आहे. महा म्हणजे मोठा आणि प्राण म्हणजे हवा. मग ह या वर्णाचा उच्चार करताना आपल्या फुफ्फुसातील हवा मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते, म्हणून या ह या वर्णाला काय म्हणतात? महाप्राण. पहा, लक्षात घ्या. महा म्हणजे मोठा, प्राण म्हणजे हवा. आपण काय म्हणतो बघा? प्राण निघून गेला. प्राण निघून गेला म्हणजे काय? हवा निघून गेली. कधी म्हणतो गेली त्याची हवा निघून. हवा निघून गेली म्हणजेच काय? तर प्राण निघून गेला. महा म्हणजे मोठा, प्राण म्हणजे हवा. आणि मग ह या वर्णाचा उच्चार करताना आपल्या फुफ्फुसातील हवा मोठ्या प्रमाणात बाहेर फेकली जाते, म्हणून त्यास काय म्हणतात? महाप्राण व्यंजन असं म्हणतात. म्हणून तर आपण एखाद्याला सहज म्हणून जातो बघा, त्याचा प्राण निघून गेला. प्राण निघून गेलाय म्हणजे काय? हवा निघून गेली. ठीक आहे. आणि म्हणून ऑप्शन नंबर काय मित्रांनो? 2 बरोबर आहे ह. अनुनासिकांनाच डॅश डॅश असेही म्हणतात. अनुनासिकांनाच डॅश डॅश असेही म्हणतात. PSI 2010 ला परीक्षेत प्रश्न आले बघा. तर मित्रांनो, अनुनासिकांना परसवर्ण म्हणतात. लक्षात घ्या. एक लक्षात घ्या तुम्ही, अनुनासिक आहेत. अनुनासिकांना काय म्हणतात? परसवर्ण. अनुनासिकांना काय म्हणतात? परसवर्ण. पर्यायी नाव आहे. ठीक आहे. व्यंजने आहेत, व्यंजने. व्यंजनांना पर्यायी नाव आहे मित्रांनो परवर्ण, आणि त्यांना स्वरांत असं देखील म्हणतात. पहा, लक्षात घ्या. काय राहिलं का? हे काय नाही, तुमच्या उगा फसवायसाठी प्रश्न. ठीक आहे. पहा, लक्षात घ्या. अनुनासिकांना काय म्हणतात? परसवर्ण. व्यंजनेत व्यंजनांना काय म्हणतात? परवर्ण. किंवा व्यंजनांना अजून एक पर्याय नाव काय आहे? स्वरांत. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुमच्या समोर दोन्ही संकल्पना आहेत. याच्यामध्ये काय राहिलं नाही, हे उगं तुम्हाला फसवण्यासाठी. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. अनुनासिकांनाच परसवर्ण असेही म्हणतात. PSI 2010.
य व र ल ही व्यंजने उष्मी व स्पर्श व्यंजने यांच्यामध्ये येतात, म्हणून त्यांना असे म्हणतात. काय काय म्हणते मित्रांनो? य व र ल ही व्यंजने उष्मे व स्पर्श व्यंजने यांच्यामध्ये येतात, म्हणून त्यांना मित्रांनो त्यांना अंतस्थ असं म्हणतात. काय म्हणतात? अंतस्थ, आतमध्ये. य र ल व हे कोण येतं? अर्धस्वर आहेत. मराठी भाषेमध्ये अर्धस्वर किती? अर्धस्वर किती असा जर परीक्षेत प्रश्न आला, उत्तर 4. कोणकोणते येतं? य र ल आणि व. पण यांचं जे स्थान आहे, या अर्धस्वरांचं जे स्थान आहे मित्रांनो, ते उष्मय व स्पर्श व्यंजने यांच्या आतमध्ये, म्हणून यांना अंतस्थ म्हणतात. काय म्हणतात? अंतस्थ. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ठीक आहे. ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी कालावधी लागतो त्यास कोणते स्वर म्हणतात? ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी कालावधी लागतो त्यास कोणते स्वर म्हणतात? ठीक आहे. दीर्घ स्वर म्हणतात, संयुक्त स्वर म्हणतात, सजातीय स्वर म्हणतात का ऱ्हस्व स्वर म्हणतात? तर मित्रांनो दीर्घ स्वरही म्हणता येणार नाही कारण जास्त कालावधी लागतो. संयुक्त स्वरही म्हणता येणार नाही कारण 2 स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले असतात. सजातीय स्वरही म्हणता येणार नाही कारण ज्या 2 स्वरांचं उच्चारस्थान समान असते त्यांना सजातीय स्वर म्हणतात. आणि मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर ऱ्हस्व स्वर. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो म्हणजेच 1 मात्रा एवढा वेळ लागतो का, अशा स्वरांना काय म्हणतात? ऱ्हस्व स्वर. आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. लक्षात घ्यायचे. आणि ऱ्हस्व स्वर किती येतं? 5. अ इ उ रू लू. बघा मराठी भाषेत ऱ्हस्व स्वर किती आहेत? ऱ्हस्व स्वर किती आहेत मित्रांनो? 4. सॉरी, ऱ्हस्व स्वर किती येतं? 5. कोण कोण आहे मग? अ, ऱ्हस्व इ, ऱ्हस्व उ, ऱ्हस्व रू आणि लू. मराठी भाषेमध्ये ऱ्हस्व स्वर किती आहेत मित्रांनो? 5. अ इ उ रू लू. लक्षात ठेवायचं. अ इ उ रू आणि लू हे 5 कोण येतं? ऱ्हस्व स्वर आहेत. ठीक आहे. पुढील पैकी कोणते वर्ण दंते नाहीत? बघा हा प्रश्न काय आहे? कोणते वर्ण दंते नाहीत म्हणाले मित्रांनो? ठीक आहे. पुढील पैकी कोणते वर्ण दंत्य नाहीत? ठीक आहे. बघा पहा, लक्षात घ्या. आपल्याला काय करावं लागते बघा. क, च, ट, त आणि प. क, च, ट, त, प. आता लक्षात घ्या काय सांगतो तुम्हाला. त्यांनी विचारलाय काय प्रश्न, याच्यावर लक्ष द्या. कधी कधी नाहीत आणि आहेत याच्यात कन्फ्युजन होते माणूस. ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय? पुढील पैकी कोणते वर्ण दंते नाहीत? ठीक आहे. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जिथं जिथं तुम्हाला ल दिसायले ल ते वर्ण दंते आहे. ठीक आहे. मी काय म्हणाल बघा, मग तुम्हाला इथं ल दिसायले ल आणि स दंते आहेत. लक्षात घ्या. ल आणि स दंते आहेत. लू पण दंते मित्रांनो. मग लू आणि त हे पण दंते आहेत. त्यांनी विचारलंय काय मित्रांनो? पुढील पैकी कोणते वर्ण दंते नाहीत विचारले. आता हे का केले तुम्हाला ते मी नंतर सांगतो. ठीक आहे. मग मित्रांनो जिथं जिथं तुम्हाला ल दिसायलंय त्याला तुम्ही दंते मानायचं. त्याला विचारलाय काय प्रश्न? दंते नाहीत. मग ल जर आहे तर ल हा दंते ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. मी काय म्हणू लक्षात घ्या. ल किंवा लू हे दोघे बी दंते वर्ण आहेत. मग लू जर दंते का साहजिक आहे, त पण दंते. ल जर दंते का साहजिक आहे, स पण दंते. विषय संपला. ठीक आहे. किंवा मग आता द आणि ध हे पण दंते मित्रांनो. हे पण कोण येतं? दंते. उरले कोण? ज आणि झ. आता असं हे का लिहिलंय तुम्हाला ते पण सांगतो. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे ज झ. इकडे लक्ष द्या. याचाच अर्थ असा आहे लू आणि त, द आणि ध, ल आणि स हे आहेत दंते. आता ज्याला मराठी खरंच कमांड आहे का त्याला हे लिहायची गरज नाही, तुमच्यासाठी लिहिलंय. आता इकडे लक्ष द्या. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा दाताला स्पर्श होतो त्या वर्णांना दंते वर्ण म्हणतात. बघा तुम्ही लू, लू बघा दाताला स्पर्श होते लू. किंवा त जिभेचा दाताला स्पर्श होते त. बघा द, ध,
ल स जिभेचा दाताला स्पर्श व्हायला. ठीक आहे. आणि हे आहेत मित्रांनो तालव्य. लक्षात घ्यायचं हे कोण येतं तालव्य. आता काय का असं इकडे बघा एकच विषय क ख ग घ आणि ग हे सगळं झालेलं आहे तुम्हाला. च छ ज झ आणि अन. मला माझा आन्सर सापड्या मला इथपर्यंतच काम आहे पण पुढचं तुम्हाला सांगायलो. ट ठ ड ढ आणि न. त थ द ध आणि न. प फ ब भ आणि म. आता इकडे लक्ष मला तुम्हाला काय सांगायचं होतं बघा. तुम्हाला जरी सगळे पर्याय माहित नसले ना काही पर्याय माहित असले काम झालं. तुम्हाला जर माहित आहे लू हा दंत्य आहे तर ते पर्याय तुम्हाला इथे घ्यायचीच गरज नाही. त्यांनी विचारलं काय पुढील पैकी कोणते वर्ण दंत्य नाहीत. मग लू दंत्य नाही बरोबर आहे. मग त पण दंत्य नाही. द दंत्य नाही ध बी नाही. द हा दंत्य आहे तर ध पण आहे. ल दंत्य तर स पण आहे. पण मला तुम्हाला काय सांगायचं होतं माहिती का जर तुमचा अभ्यास असला आपण सुरुवातीला कोण म्हणतो कंठ्यवर्ण किती येतं 9. ठीक आहे. इथं 9 लिहिलेलं नाही पुढे भरपूर येतं. ठीक आहे. तालव्यवर्ण किती येतं 9 येतं. ठीक आहे. इथं आपण फक्त तुम्हाला सध्याचं मला काय सांगायचं फक्त हे आन्सर काढण्यासाठी एवढा चार्ट दिलाय. चार्ट आपण भरपूर मोठा आहे. ठीक आहे. मग इकडे लक्ष द्या मला एवढं तर माहित झालं पक्क बघा. ज कुठं आहे हे ज आणि हे झ. मग ज आणि झ कोण आहेत तालव्य. त्यांनी विचारलं काय पुढील पैकी कोणते वर्ण दंत्य नाहीत. झालं ज आणि झ तालव्य. हे मला सगळ्याच गोष्टी माहित आहेत. मी त्याला डायरेक्ट बी ओळखू शकतो चार्टवरून ओळखू शकतो. आता चार्ट एवढाच नाही भरपूर मोठा चार्ट आहे. असे 9 जण आहेत आणि पुढे पण भरपूर आहेत. मी तुम्हाला शॉर्टकट जेवढा आन्सर पाहिजे तितकं सांगितलं. ठीक आहे. आता हे फक्त तुमच्यामुळे सांगितले डायरेक्ट मी ओळखितो बघा. लू त द ध ल स यांचा उच्चार करताना जिभेचा दाताला स्पर्श व्हायला दंत्य आहेत. पण ज आणि झ मात्र कोण येतं तालव्य. ज आणि झ ज झ बघा टाळू जिभेचा टाळूला स्पर्श व्हायलाय. ज झ एवढी टाळू असती त्याला स्पर्श होते ज झ. ठीक आहे. आणि ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा टाळूला स्पर्श होतो त्या वर्णांना काय म्हणतात तालव्य वर्ण म्हणतात. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे मला तुम्हाला इथं काय सांगायचं होतं माहितीये का तुम्ही प्रश्न कसा बी काढू शकता. रट्टा मारणं ही चुकीची पद्धत आहे. पण मी याच्याहून कशाहून बघा याच्या प्रॅक्टिकलवर जर गेलो तर दाताला स्पर्श व्हायला दंतेत टाळूला स्पर्श व्हायलाय तालव्य विषय संपला. परंतु लक्षात जर नाही आला तुम्हाला चार्ट लक्षात पाहिजे. कंठ्य तालव्य मूर्धन्य ओष्ठ्य दंतोष्ठ्य असा चार्ट लक्षात यायला पाहिजे. मग कोण त्याच्यात किती आहेत आता आपण सगळे लिहिलेले नाहीत पण सध्यात लक्षात घ्यायचं ज आणि झ कोणी तालव्य. विषय संपला. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. श श स ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत. श श स श श श स ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत. कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत श श स. तर मित्रांनो श श स हे आहेत अर्धस्वर महाप्राण अल्पप्राण स्पर्श व्यंजने. इकडे बघा मित्रांनो ऑप्शन श श स ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत. ठीक आहे. पहा मित्रांनो अर्धस्वर तर ती नाहीत लक्षात घ्या. ठीक आहे. आता प्रश्न थोडा फिरवलाय तुम्हाला. श श स ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत. अर्धस्वर तर ती नाहीत. ठीक आहे मित्रांनो स्पर्श व्यंजनामध्ये पण ती येत नाहीत. विषय मिटला. राहिलं कोण महाप्राण नाहीतर अल्पप्राण. बघा श श स नियमानं पाहायला गेल्यावर काय पाहिजे तर ऑप्शन माहिती आहे का उष्मे पाहिजे तर खाली उष्मे. काय पाहिजे तर उष्मे. मराठी भाषेमध्ये उष्म वर्ण आहेत 3 आणि कोणकोणती येतं श श स. नियमानं ऑप्शन हे पाहिजे तर उष्मे पण त्यांनी दिलं नाही. त्यांनी थोडासा प्रश्न फिरवलाय. मग याला अल्पप्राण म्हणावं का महाप्राण. मराठी भाषेत तुम्हाला मी शिकवलेलं आहे अल्पप्राण व्यंजन आहेत काही महाप्राण व्यंजन आहेत. आणि मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय
श श स यांचा समावेश कुठं होतंय? महाप्राण व्यंजनामध्ये होते. मूळ महाप्राण मराठी भाषेमध्ये मूळ महाप्राण व्यंजन किती? उत्तर 1. आणि एकूण महाप्राण व्यंजने किती? 14. मराठी भाषेमध्ये मूळ महाप्राण व्यंजन किती असा जर परीक्षेत प्रश्न आला उत्तर 1 ह. पण एकूण महाप्राण व्यंजने किती येतात? 14. आणि त्या 14 मध्ये हे तिघ येतात श श स. उष्म वर्णांचा समावेश कशात जाते? महाप्राण व्यंजनामध्ये जाते. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. पहा परत प्रश्न आला तुमच्या समोर. काय म्हणतंय? ख घ छ झ आणि ठ हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? ख घ छ झ ठ हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? महाप्राण, अल्पप्राण, अर्धस्वर, उष्मे. आता बघा पुन्हा प्रश्न फिरवला बघा. इथं आहे मित्रांनो महाप्राण. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. ख घ छ झ ठ हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? मराठी भाषेमध्ये तुम्हाला अगोदर सांगितलंय मूळ महाप्राण व्यंजन 1, एकूण महाप्राण व्यंजन 14 आणि मग 14 मध्ये जाते. ख घ छ झ ठ हे कशात जाते? 14 मध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आपल्याला म्हणता येते. ठीक आहे. क च ट त हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? क च ट त हे वर्ण कोणत्या प्रकारचे आहेत? ठीक आहे. महाप्राण आहेत, अर्धस्वर आहेत, उष्मे आहेत का अल्पप्राण आहेत? महाप्राण तर ते नाहीत, अर्धस्वर बी नाहीत, उष्मे बी नाहीत. उरलं कोण? अल्पप्राण. ठीक आहे. ते कोण आहेत मित्रांनो? अल्पप्राण व्यंजने आहेत. ओके. क च ट त. ज्ञ या अक्षराची योग्य फोड करून सांगा. आता बघा कसे फसतात माणसं. ज्ञ या अक्षराची योग्य फोड करून सांगा. बर बघा लक्षात घ्या. ज्ञ तुम्हाला 4 संकल्पना सांगतो. क्ष ज्ञ क्ष आणि ज्ञ. आता बघा 4 संकल्पना आहेत तुमच्या समोर. पुन्हा पुणे जास्त पकपकत लावायची नाही. लक्षात घ्या. क्षज्ञ क्षज्ञ बघा इथं क्षचा पाय मोडेला, इथं ज्ञचा पाय मोडेला. बरोबर आहे. मग या क्षचा जेव्हा पाय मोडेला असते तेव्हा व्यंजन असते. मग कशी फोड होईल याची? क अधिक क्ष ही झाली या क्षची फोड, व्यंजनाची फोड. याची जर फोड केली आपण कशी होईल? द अधिक न अधिक य. ठीक आहे. मग मित्रांनो हे दोघ जण कोण येतं? विशेष संयुक्त व्यंजन आहेत. लक्षात घ्या. काय येते? विशेष संयुक्त व्यंजने. ठीक आहे. क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहेत, परंतु यांना तुम्ही संयुक्त व्यंजन म्हणू शकत नाहीत. प्रश्न बघा कसा आहे, फसवा प्रश्न आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणता हे सगळं सांगावलं तुम्हाला, आता पुन्हा पुन्हा काही हेच नको. चला या क्षची फोड करा. या क्षची बघा लंगड नाही ते दोघं बी लक्षात घ्या. क्षची कसं होईल? क अधिक श अधिक अ. काय केलं माहितीये का? फक्त आणि फक्त जेव्हा लंगडा नाही का तेव्हा ह्या अस्वर आहे बघा. अस्वर. या क्षची जर तुम्ही फोड केली, याची केली तर क अधिक श, याची केली तर क अधिक श अधिक अ आहे. आणि मित्रांनो हे कोण आहे माहिती आहे तुम्हाला? हे जोड अक्षर आहे. कोण आहे? जोड अक्षर. कारण याच्यामध्ये स्वर आहे. 2 व्यंजन आणि 1 स्वर बरोबर जोड अक्षर होत असते. याचं बी तसंच. इथं याला याला हे बघा, हे याला आपण हे केलंय का? पाय मोडलेला आहे का? नाही. फसवा प्रश्न नाही. मग काय होईल बघा? कसं होईल? द अधिक न अधिक य अधिक अ. ठीक आहे. अस्वर आहे त्याच्यामध्ये. आणि मग काय? हा अस्वर आहे. 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र आली आणि 1 स्वर मिसळला की काय तयार होतंय? जोड अक्षर. 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर जोड अक्षर. म्हणजेच मित्रांनो लक्षात घ्या. क्ष आणि ज्ञ इथं संयुक्त व्यंजन येतं आणि क्ष आणि ज्ञ इथं जोड अक्षर येतं. परंतु आपला विषय काय? ज्ञ या अक्षराची योग्य फोड करून सांगा. द न य अ. कुठे द न य? द न य अ. पण बरेच जण फसतात. द न य माहीत असून फसतात. द न य बघा इथं जातात ते.
द न य. असे बारकावे आहेत मित्रांनो, आणि या बारकाव्याचंच नाव आहे एक्झाम. विषय संपला. ओके. माझा प्रयत्न एवढाच असते, एका प्रश्नामुळे तुम्ही लागाव आणि तुमचा कॉल यावा सर मी लागलो, बस झालं. लय डोकं लावायची गरज नाही. त्या बारकाव्याची एक्झाम आहे. वरवर अभ्यास सगळ्यांचाच आहे, पण डीप जाऊन अभ्यास करणं खूप गरज आहे. आणि तेच तुमचे एखादा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न आला आणि त्याचा आला नाही, काम झालं आपलं. आणि मग त्या एका प्रश्नासाठीच स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला 1-1 मिनिट आपल्या नाव करावं लागतं. लक्षात आलंय? हे असे बारकावे आहेत. आणि आपण तिथं एवढं म्हणजे तिथं आपण स्थिर नसतो, झपकन करून टाकतो. बघा ना कसा किती खतरनाक प्रश्न आहे. आणि पहिलेच ऑप्शन आहे द न य. हे फसवे प्रश्न असतात, वरीच असते. त्याला वाटतं आलो बाप्पा, क्लिक झाला की झाला, संपला विषय. ते कुशा चुकीसाठी पुन्हा 2-3 वर्ष असेच बरबाद. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, एक्झाम बारकाव्याची थोडक्यात. ओके. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, द न य अ. क्ष या अक्षराची योग्य फोड करून सांगा. बघा परत परीक्षेत प्रश्न. क्ष या अक्षराची, बघा क्ष या अक्षराची योग्य फोड करून सांगा. बघा ना कसा फिरते अक्षराची म्हणून. मुळात तिथं क्ष हे जोड अक्षर आहे, व्यंजन नाही, त्याचा पाय मोडलेला नाही, लक्षात घ्यायचंय. आणि चला करा फोड. मग काय होईल? क्ष कशी होईल? कशी होईल? याला लंगड केलेलं नाही, व्यंजन नाही, मग कशी होईल? क अधिक श अधिक अ. विषय संपला. संपला विषय. बघा 2 व्यंजने आणि 1 स्वर बरोबर काय तयार होतंय? जोडाक्षर. म्हणजेच इथं क्ष हे कोण आहे? जोडाक्षर आहे मित्रांनो. मग क्ष या अक्षराची क्ष या अक्षराची योग्य फोड करून सांगा. मग क क्ष, बघा पहिलेच ऑप्शन देते बघा, चुकीचं. नियमानं पाहायला गेलं ना तुम्ही, जर असं केलं ना क्ष, हे लंगड केलं ना, लंगड हे असं तर असं दिसतंय क अधिक क्ष, एवढीच फोड होती याची लंगड केल्यावर बरं का. परंतु हे व्यंजन आहे, आपल्याला त्यांनी व्यंजन विचारलं नाही, बघा त्यांना जोड अक्षर विचारलंय. मग क्षची क अधिक क्ष अधिक अ कुठे आहे? क अधिक क्ष अधिक अ दुसरं ऑप्शन असतं. आपण पहिल्याला बरोबर करतो. नियमाने ही फोड इथं बरोबर आहे, पण इथं बरोबर नाही. ठीक आहे. मग आपला उत्तर हे क्ष, क अधिक क्ष अधिक अ. ऑप्शन नंबर 2, क अधिक क्ष अधिक अ. विषय संपला मित्रांनो. इथं ते जोडाक्षर आहे, एक लक्षात घ्या. इथं हे जोडाक्षर आहे आणि इथं हे संयुक्त व्यंजन आहे, पाय मोडलेला आहे. आणि व्यंजन म्हणले की स्वर नसते त्याच्यात. आणि जोडाक्षर असो का अक्षर असो, स्वर यावंच लागते. डोकलेला येत नाही आता पुढं. चांदोबा व चांदणी या शब्दातील चा, बर काय म्हणते? चांदोबा व चांदणी या शब्दातील चा या अक्षरांचे उच्चार कोणत्या प्रकारचे आहेत? बर, चांदोबा व चांदणी या शब्दातील चा या अक्षराचे उच्चार कोणत्या प्रकारचे आहेत? लक्षात घ्या काय सांगतो बघा. च छ ज झ. याच्यामध्ये जर तुम्हाला येचा उच्चार वाटला मित्रांनो, कशाचा उच्चार वाटला? येचा उच्चार वाटला तर याला तुम्ही तालव्य म्हणायचं. काय म्हणायचं? तालव्य. आणि येचा उच्चार नाही वाटला मित्रांनो, येचा उच्चार नाही वाटला तर दंत तालव्य म्हणायचं. च छ ज झ. मित्रांनो लक्षात घ्या, च छ ज झ याच्यामध्ये जर तुम्हाला येचा उच्चार दिसला तालव्य म्हणायचं, येचा उच्चार नाही दिसला दंत तालव्य म्हणायचं. विषय संपला. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, चांदोबा काय म्हणतो आपण? चांदोबा असं म्हणतो बघा. चांदोबा म्हणजे येचा उच्चार नाही, किंवा चांदणी म्हणजेच येचा उच्चार नाही, आणि येचा उच्चार नाही म्हणजेच कोण आहे मित्रांनो? दंत तालव्य. हा एक ऑप्शन, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, दंत तालव्य. आता उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं छत्री, छत्री बघा छ कुठे इथं छ आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला असं वाटतंय छत्री लिहिताना आपण असंच लिहितो, पण आपल्याला असं वाटतंय असं असं इय जोड्यासारखं असं वाटतंय.
ठीक आहे, याचा उच्चार इथे छत्रीमध्ये याचा उच्चार आहे म्हणजे तालव्य आहे. कळलं का? मग च छ ज झ मध्ये याचा उच्चार दिसला तालव्य, नाही दिसला दंत तालव्य. विषय संपला. ऑप्शन नंबर 3 बरोबर. ओके. अक्षरज्ञान या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? लिपिक उस्मानाबाद 2014 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. डायरेक्ट मी सांगतो, तुम्हाला विचारलंय काय मित्रांनो, एकूण किती व्यंजने आहेत म्हणून. बरं, डायरेक्ट सांगतो, 1 2 3 4 5 6 आणि 7 व्यंजने डायरेक्ट सांगितलं तुम्हाला. कसं ते तुम्हाला नंतर सांगतो. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. आता आपण त्याची फोडही करणार आहोत. चला फोड करू. अ ची फोड करा, अ जशा तसा स्वर आहे, प्लस क्ष ची फोड करा, क अधिक क्ष अधिक अ. ठीक आहे, क्ष संपला. त्यानंतर र कशी होईल, र अधिक अ. ठीक आहे, प्लस ज्ञाची फोड करा, द अधिक न अधिक य अधिक आ. ठीक आहे, आ आहे आणि प्लस न ची फोड करा, कशी होईल, न अधिक अ. विषय संपला मित्रांनो. चला, काहीच राहिलं नाही त्याच्यात. काय सांगितलं आपल्याला, अक्षर ज्ञान. अक्षर ज्ञान या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? कुठे आहेत व्यंजने? 1 2 3 4 5 6 7 व्यंजने. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. परंतु अक्षरज्ञान या शब्दात एकूण स्वर किती आहेत? कुठे स्वर बघा, 1 2 3 4 आणि 5. स्वर किती झाले? 5. मला सांगा व्यंजने किती झाले मित्रांनो? 7. स्वर किती झाले? 4. ठीक आहे. अक्षरज्ञान या शब्दात एकूण व्यंजने किती आहेत? 7 आहेत. अक्षरज्ञान या शब्दात एकूण स्वर किती आहेत? 5 आहेत. अक्षरज्ञान या शब्दात एकूण मूलध्वनींची संख्या किती? मूलध्वनींची संख्या मोजणे किंवा आपल्याला म्हणता येईल की वर्णांची संख्या मोजणे. ठीक आहे, योग्य वर्ण रचना. ठीक आहे, मग एकूण व्यंजने 7 आणि 1 2 3 4 5. स्वर किती येतं? 5 आहेत. ठीक आहे, अक्षरज्ञान या शब्दात एकूण व्यंजने 7 आहेत आणि स्वर आहेत 5. ठीक आहे, आणि एकूण मूलध्वनींची संख्या 7 8 9 10 11 12. इतकं सोपं सांगावं लागतं मित्रांनो. म्हणजेच एकूण मूलध्वनींची संख्या किती आहे मित्रांनो? 12. ठीक आहे, मग मित्रांनो व्यंजने किती येतं? व्यंजने आहेत 7, स्वर किती येतं? 5 आणि 7 आणि 5 12, म्हणजे 12 मूलध्वनी. त्याच्यात काहीच राहिलं नाही. क्लास जेव्हा आपण करतो तेव्हा माझी कधी एक भूमिका असते की मला असं वाटते की आपण सगळे खेड्यापाड्यातले आहेत. म्हणजे एकदम बेसिक पासून हाय लेवल क्लास बऱ्याच ठिकाणी बघतो की डायरेक्ट सुरुवात कुठून होती, ज्याची बेसिक काहीच नाही, डायरेक्ट एका लेवल पासून सुरुवात. पण हे विचार करून जमणार नाही. आपले जे मित्र परिवार आहे, आपले जे मुलं आहेत, हे सगळे शेतात काम करून परिस्थिती नसताना लहानपणी कुठं क्लास नाहीत, असेच पोरं क्लासला आहेत. मग त्याच्यासाठी काम करायचं असेल तर आपल्याला 1 2च मोजावं लागते. क्लासला येत हायफाय तुम्हाला सोपा दिसन, गेल्याच्या नंतर तुम्हाला पाणी येईन, जे पाणी आणायला ते एकदम सुंदर प्रकारे टाय गी एकदम पुन्हा खतरनाक, एकदम तुम्हाला मनोरंजन होण्यासाठी सगळ्या गोष्टी एकदम भारी असतील. तुम्हाला जे बी मेन माणूस आहे ते तुम्हाला भेटणारच नाही. झाली 2 लाख रुपये फी तयार. तेवढ्यात आपण पागल होतो. परंतु त्या गोष्टी आपण कधी केल्या नाही. आणि विषय असा आहे की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट उशिरा भेटते, ती सोनं असते, तिचं महत्व वेगळं असतं. आपण कधी अवेलेबल राहिलो लगेच आपलं महत्व कमी होते. आणि कधी लक्षात घ्यायचं, फुकटाचे सल्ले काही कामाचे नाही. एखाद्याला सल्ला देताना त्याच्याकडून काहीतरी मोबदला घ्या, नाही तर कोणाला सल्ले देत बसू नका. काही आवश्यकता नाही. सांगायचं तात्पर्य, आपला क्लास असा आहे एकदम अ पासून सुरुवात आहे मित्रांनो. डेकोरेशन नाही, काही नाही. तुम्ही कधी एनी टाइम कॉल करा, अडचण आली ॲप बद्दल 100% सांगणार तुम्हाला.
असं काहीच नाही की सर बोलत नाही, काही नाही. तुम्ही मला कॉल करा, 2च मिनिटात तुम्हाला उत्तर देणार. कारण आपण त्या गोष्टीसाठीच आहोत. फक्त एवढंच आहे, आपल्याला बी कसं आहे, जी गोष्ट लवकर भेटली ती माती, नाही भेटली की सोनं. आपला हा एवढाच फरक आहे फक्त. म्हणून एवढा बारकाव आहे मित्रांनो, एवढा बारकाव आहे, तुम्ही विषय बी करू शकत नाही. फक्त क्लास लावत असताना किंवा आपण कुठं बी जातो त्यावेळेस बिलकुल फसायचं नाही. कधी पण लक्षात घ्यायचं, आपल्याला गोष्टी आवडतात नाही आवडत या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. फक्त सोपा आहे बसायला, एकदम खतरनाक सगळ्या व्यवस्था आहेत, फक्त तेवढ्याकडे बघून नाही. क्लासमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमचा स्टाफ आहे. शिकवणारी मंडळी कशी. तुमच्या बिल्डिंग येतं, हायफाय बिल्डिंग दिसायली, त्याच्यातच पागल होऊन उपयोग नाही. ठीक आहे, परंतु आपल्याला बी डेकोरेशनच लागते आणि डेकोरेशनच महत्वाचं आहे तुमच्यासाठी, सगळ्यासाठी झालं ते. ठीक आहे, हरकत नाही. चलो, आणि मग मित्रांनो अक्षरज्ञान याच्यामध्ये 7 व्यंजने आहेत, 5 स्वर आहेत आणि 12 मूलध्वनी आहेत. सगळ्याच गोष्टी क्लिअर केल्या. आपलं उत्तर होतं 7, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला 2-4 प्रश्न राहिलेत. क्ष आणि ज्ञ ही डॅश डॅश योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. बघा, लिपिक उस्मानाबाद 2014. क्ष आणि ज्ञ किती वेळा परीक्षेत प्रश्नाला बघा. क्ष आणि ज्ञ ही डॅश डॅश योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. ठीक आहे, तर मित्रांनो क्ष आणि ज्ञ महाप्रांतर ती होणार नाहीत. संयुक्त व्यंजने आहेत, बरोबर आहे. क्ष आणि ज्ञ कोण आहेत? संयुक्त व्यंजने आहेत. मराठी भाषेमध्ये विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत, क्ष आणि ज्ञ. विशेष संयुक्त व्यंजने म्हणलं मी. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे, अनुनासिके तर नाहीच. ओके, आणि स्पर्श व्यंजने जर आपण विचारलं मूळ महाप्राण व्यंजने किती, उत्तर 1. कोणतं आहे? ह. ठीक आहे, विशेष संयुक्त व्यंजने, मी संयुक्त व्यंजने म्हणे ना, विशेष संयुक्त व्यंजने किती, उत्तर 2 आहे, क्ष आणि ज्ञ. स्पर्श व्यंजने किती, उत्तर 25. खटखट आन्सर आले पाहिजे. अनुनासिके किती, उत्तर 5. विषय संपला. याच्यात काय राहिलं का? ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत. ओके, मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने किती आहेत? मस्त प्रश्न आला. मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने किती आहेत? मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने किती आहेत? पोलीस मुंबई 2014. मित्रांनो मराठी वर्णमालेत एकूण व्यंजने आहेत 34. लक्षात घ्या, एकूण वर्ण विचारले 52. बरोबर आहे का? क्ष आणि ज्ञचा समावेश वर्णमालेत जर केला, एकूण वर्ण 52 आहेत. पण क्ष आणि ज्ञला व्यंजनामध्ये मोजताना आपण घेतलं नाही. विष्णू शास्त्री चिपळूणकर व मोके दामले यांनी 34 व्यंजने मांडलेली आहेत. ठीक आहे, आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 34, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. एकूण व्यंजने किती येतं? 34. ठीक आहे, खालीलपैकी कोणता दीर्घस्वर नाही? खालीलपैकी कोणता दीर्घस्वर नाही म्हणताय? खालीलपैकी कोणता दीर्घस्वर नाही म्हणते? लिपिक पुणे 2014. ठीक आहे, दीर्घस्वर नाही म्हणल्या मित्रांनो. आ दीर्घस्वर आहे, रस दीर्घ उ दीर्घस्वर आहे. आता बघा कसा प्रश्न फसविला बघा तुम्हाला मित्रांनो. ऑप्शन नंबर आपलं तर 2 बरोबर आहे. ठीक आहे, ई हा रस्वस्वर आहे. मराठी भाषेमध्ये जर पाहिलं तुम्ही, रस्वस्वर आहेत 5. रस्वस्वर किती येतं? 5. दीर्घस्वर किती येतं? दीर्घस्वर किती येतं? 3. आणि मित्रांनो संयुक्त स्वर, संयुक्त स्वर मराठी भाषेत मित्रांनो ऱ्हस्व स्वर किती येतं? 5. दीर्घस्वर किती येतं? 3. संयुक्त स्वर किती येतं? 4. आता लक्ष द्या इकडं. मग काय आहे बघा, दीर्घ ह्रस्व स्वर कोणकोणते येतं? अ, ई, उ, रू, लू. ठीक आहे मित्रांनो, दीर्घ स्वर कोणकोणते येतं? आ, ई आणि उ. आणि संयुक्त स्वर कोणकोणते येतं? ये, ऐ, वो,
आणि औ. आता इकडे बघा कसा प्रश्न कसा फिरवलाय फसवलाय तुम्हाला ते सांगतो मी. मला एवढंच सांगायचंय. इकडे लक्ष द्या. विषय काय झालाय माहितीये का तुम्हाला? त्यांनी काय विचारलंय, खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर नाही. तुम्हाला डायरेक्ट आन्सर सापडलं की ई हा ह्रस्व स्वर आहे, ती दीर्घ नाही. परंतु प्रश्न कन्फ्युज कुठे केले माहिती त्यांनी तुम्हाला? इकडे बघा, आ दीर्घ स्वर आहे, बरोबर आहे. उ पण दीर्घ स्वर आहे, विषय संपला. परंतु आता ऐ तर संयुक्त स्वर आहे. हे बघा, ऐ संयुक्त स्वर आहे ना. पण मित्रांनो, संयुक्त स्वरांचा समावेश दीर्घ स्वरामध्ये केला जाऊ शकतो. मुळात जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला दीर्घ स्वर किती, उत्तर 3च आहे. पण ज्या वेळेस ऑप्शन मध्ये 3 नसल, दीर्घ स्वर खालीलपैकी दीर्घ स्वर किती, मग तुम्हाला ऑप्शन मध्ये मित्रांनो पा मुळात दीर्घ स्वर किती येतं? 3. विषय संपला. ठीक आहे. परंतु ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलंय या मुळात काय माहितीये का, संयुक्त स्वरांचा समावेश दीर्घ स्वरामध्ये केला जातो. त्यांना दीर्घ स्वर देखील मानता येते. ज्या 2 स्वरांचे उच्चार बघा, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा एवढा वेळ लागतो अशा स्वरांना दीर्घ स्वर म्हणतात. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा एवढाच वेळ लागतो परंतु ते 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले असतात अशा स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा आणि दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारलाय काय, खालीलपैकी दीर्घ स्वर किती, उत्तर 3 बरोबर आहे, आ यू. पण 3 ऑप्शनच नाही. तुम्हाला ऑप्शन आहेत बघा, 7 ऑप्शन आहेत, 5, 6 आणि 9. खालीलपैकी दीर्घ स्वर किती, तर तुम्हाला ऑप्शन नंबर 7 करावं लागतं. 3 ऑप्शन नाही, लक्षात घ्या. दीर्घ स्वरांचं मुळात दीर्घ स्वर किती असा परीक्षेत प्रश्न आला आणि 3 ऑप्शन असेल तर 3च द्या. परंतु ऑप्शन मध्ये 3 ऑप्शनच नाही तर मग तुम्हाला 7 देता येते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. दीर्घ स्वरांचा समावेश, संयुक्त स्वरांचा समावेश दीर्घ स्वरामध्ये केला जातो. म्हणजे इथं काही जण फसू शकतात परंतु यालाही दीर्घ म्हणता येते. ठीक आहे. चला, ऑप्शन नंबर रसोई बरोबर आहे. विषय संपला. ठीक आहे. मराठी भाषेत स्वरादी किती आहेत? काय प्रश्न आलाय बघा, साधा वाटू देऊ नका. मराठी भाषेत स्वरादी किती आहेत? किती आहेत मित्रांनो? ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. 2 स्वरादी येतात. किती स्वरादी येतात? 2. कोणकोणत्या? एक आहे अनुस्वार आणि नंबर 2 ला आहे विसर्ग. विषय संपला. एक आहे अनुस्वार, नंबर 2 ला आहे विसर्ग. एवढाच अनुस्वार आहे, एवढाच विसर्ग आहे. याच्या अगोदर कोणता तरी स्वर असा म्हणून अ टाकलाय याच्या अगोदर कोणता तरी स्वर असा म्हणून अ टाकलाय आहा. पण प्रत्येक वेळेस आणि आहाच्या असं काही नाही. आंबा आला बघा डॉटच्या अगोदर. ठीक आहे. विषय संपला. ठीक आहे. चला, लास्ट अँड बेस्ट प्रश्न मित्रांनो. ये हे काय आहे? ये हे काय आहे म्हणते. बरं, पोलीस मुंबई 2014 ला आला प्रश्न. ये हे काय आहे? संयुक्त व्यंजने म्हणाले. बघा काय प्रश्न फसवलाय मित्रांनो. संयुक्त व्यंजन होईल का बरं? जोडाक्षर बी नाही, ते द्वित्व बी नाही. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, संयुक्त स्वर आहे. मराठी भाषेत संयुक्त स्वर आहे 4. ये, ऐ, ओ, औ हे 4 संयुक्त स्वर आहेत. त्याच्यापैकी एक आले बघा ना, संयुक्त व्यंजन आणि संयुक्त स्वर. पहिलंच ऑप्शन संयुक्त स्वर आहे, संयुक्त व्यंजन आहे. खटकन आपण परीक्षेमध्ये गोंधळात असतो, संयुक्त व्यंजन करतो पुढे जातो आणि याचंच नाव परीक्षा स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो. ठीक आहे. संयुक्त व्यंजन होणार नाही, जोडाक्षर तर ते नाहीच, द्वित्व बी नाही, राहिलं कोण? संयुक्त स्वर. मग ये कोण आहे? संयुक्त स्वर आहे. कशाला आलंय? पोलीस मुंबई 2014 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, अतिशय छान प्रकारे आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत एकदम बढियापैकी एकदम प्रॉपर गोष्टी करीत आलेलो आहोत. व्यवस्थित चालू आहे. वर्णमाला मराठीचा जो पूर्ण सिलेबस आपण पूर्ण सिलेबस घेणार आहोत. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.